ईडी झाली, सीबीआय झाली, सीआयडी झाली, सगळ्या यंत्रणा झाल्या, पण ठाकरे संपत नाहीत. ठाकरे संपू शकत नाहीत. ठाकरेंना संपवायला आता मिलिटरी आणायची बाकी आहे. ती मिलिटरी पण घेऊन या. तुमच्यात जर दम असेल तर मिलिटरीची फौज घेऊन या, तरी पण ठाकरे संपत नाहीत. कारण ठाकरेंच्या पाठीमागे सामान्य शिवसैनिक, महाराष्ट्रातला निष्ठावान तर शिवसैनिक या पाठीमागे भक्कम उभा आहे. तुम्ही काय संपवणार ठाकरेंना? अरे तुमच्यासारखे किती आले किती गेले, उडून गेला भरारा. या महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेचा दरारा लक्षात ठेवा. किती अंगावर आम्ही मोजके आहोत, आता मोजकेच तुम्हाला पूर्ण उरणार. जसे पांडव मोजकेच होते पण कौरवांना भारी पडले आणि महाभारत जिंकलं, तसं आम्ही मोजकेच आहोत विरोधक तुमचे. तुम्हाला सगळ्यांना पूर्ण उरणार आहोत. अरे एक आदित्य ठाकरे तुम्हाला भारी पडते. एक आदित्य ठाकरे या विधानसभेमध्ये एवढा प्रश्न मांडतोय. एक तरुण मुलगा 32-33 वर्षाचा, 34 वर्षाचा, तो तुम्हाला भारी पडतोय. त्यामुळे तुम्ही दिशा सालियांचं प्रकरण उकरून काढता. अरे नालायकानो, तुमचं जे मंत्री, नालायक मंत्री जे नंगा नाच करतात ना या महाराष्ट्रामध्ये खुर्चीवर बसलेले, अगोदर त्यांना बघा, त्यांना अटक करा, आत घाला, जेलमध्ये घाला. घाला त्या किरीट सोमय्याला, घाला त्या गोरेला आतमध्ये, घाला त्या राठोडला आतमध्ये. आहे का तुमच्यात दम तेवढा? फक्त ठाकरे आणि संजय राऊत यांना दिसतात. अरे तुम्ही काय वाकडे करणार ठाकरेंचं? ठाकरेच्या पाठीमागे करोडो शिवसैनिक आहेत, लाखो शिवसैनिक आहेत. हात लावून बघा, महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. विनाकारण जर आमच्या ठाकरे घराण्यावर जर कोण अंगावर येत असेल तर शिंगावर येण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांच्या रक्तामध्ये आहे. येऊन तर बघा, मातोश्रीवर चाल करून बघा. एका बापाची औलाद असेल तर मातोश्रीवर चाल करून बघा. आम्ही दाखवू तुम्हाला शिवसैनिक काय करू शकतो ते. जय महाराष्ट्र.